कल्पना माहिती आता संध्याकाळ वेळ घरपाळ दूरची काही भक्त मंडळी त्यांना जावं लागेल. पण आजचं बोलायचंच, आज पाहायचंच असतं, आज बोलायचं. तुमचा आवाज चांगला आहे, पण थोडस तसं तर हे नवीन जे साधक मंडळी असतात त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी बोलायच्या असतात, आणि जे जुने असतात नवीन असतात त्यांच्यासाठी सुद्धा बोलायचे असतात. ते सतत सहवासामध्ये राहतात, त्यांना सहजच लागतं. स्वतः सोबत राहिल्याचा परिणाम ते सांगितलं मला सलग त्यामुळे तर म्हणजे मी तुमच्यासोबत सलगी करायला जर का घाबरलो, तुमच्यासोबत जर मी सलगी करायला जर घाबरलो तर माझं कल्याणच होऊ शकतं. म्हणून मी भीती तर वाटते मला, पण भिवून काय उपयोग आहे, मला सलगी करायला पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज गुरुपौर्णिमा आहे, अर्थात व्यास पौर्णिमा आहे. गुरूंच्या अनेक प्रकारापैकी एक प्रकार जो वक्ता गुरु असा असतो, त्याचं उल्लेख आपल्याला गुरुगीतेमध्ये पाहायला मिळतो. आणि गुरु आणि सद्गुरू त्या सद्गुरूच्या प्रकारामध्ये वक्ता सद्गुरू सतशिष्याच्या संशयाचं छेदन करताना एवढी सत्शिष्य मंडळी बसली किंवा भक्त बसलेली आहे. पारमार्थिक वाटचाल करत असताना कोणाला कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित होऊ शकते. एवढे सगळे श्रीमद भगवद्गीता जर पाहिली आपण तर आपल्या लक्षात येतं अर्जुन विचारतात आहे, भगवंत उत्तर देतात. म्हणजे भगवंत होते ते विचारतो काय विचारायचं, मी उत्तर देतो. तर उत्तर आहे असं काही गोलमाल देत नाही, विधीपूर्वक शास्त्रशुद्ध म्हणून वक्ता आहे. आणि वक्ता गुरु लाभणं हे भाग्याचं म्हणण्यापेक्षा वक्ता गुरु हा व्यासकृपेतून जन्म घेत असतो. वक्ता गुरु हा व्यासकृपेतून जन्माला येत असतो. आपल्या वैदिक हिंदू सनातन धर्म हा जो पूर्वीपासून आतापर्यंत प्रवाहित राहिला याला कारण फक्त व्यासपीठ. आणि व्यासपीठ हे नाव कोणाच्या नावाने, व्यासांच्या नावाने. म्हणजे आतापर्यंत जो वक्ता व्यासपीठावरती बसतो त्याला आपण व्यास रूपामध्येच पाहत असतो. वेदव्यासजी महाराज बापारी युगामध्ये ज्यांचा अवतार झाला, वेद उपनिषद ब्रह्मसूत्र महाभारतासारखा लौकिक ग्रंथ, एवढी सगळी पुराण, महाभारतासारखा ग्रंथ ज्यामध्ये गीतेचं वर्णन, गीताचं वर्णन. मग ही जी काही ज्ञानोबारायांपर्यंत असो, तुकोबारायांपर्यंत असो, तर साधू संतांनी स्वतः ज्ञानोबारायांनी स्वतःने उच्चार केला की मी दोघांचा मागोवा घेत गीतेवरती भाष्य करतोय, टीका करतोय. एक माझा सद्गुरूंचा आदेश आहे म्हणून मी हे करतोय, करण्याचं धाडस करतोय. दुसरं अनेकांनी याच्यावरती टीका केली, पण सद्गुरूचा आदेश म्हणून मला हे करणं क्रमप्राप्त आहे, हे करतो. दुसरी ज्यावेळेला मी गीतेचं व्याख्यान करणार आहे त्यावेळेला भाष्यकाराचे वाटप असतो. त्याचा अर्थ आहे भाष्यकार म्हणजे श्रीमदातले शंकराचार्य. एखाद्या गीतेच्या श्लोकावरती जर का मला काही विचार मांडायचे, समाजाला जर का विचार द्यायचे, तर देणाऱ्यावरती फार मोठी जिम्मेदारी असते. काही भक्त असतात, आता मी बोलायला बसलो, आता मी जे बोलणार ते तुम्ही भाविक असल्यामुळे काय म्हणणार, नाही नाही ते महाराज त्यांनी असं सांगितलं. आता महाराजाला काय सांगायचं ते त्याच्या मनाचं सांगतोय का ग्रंथाचं सांगतोय. पण भाविक असा एक वर्ग असतो महाराज,
की तो सगळ्यांचाच ऐकतो, सगळ्यांचंच खरं म्हणतोय, सगळ्यांचंच मानतोय, सगळ्यांचं करतोय, इथपर्यंत मजल झालेलं असतं. म्हणजे समाजाला दिशा देण्याचं काम, समाजाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं काम हे वक्त्यांचं असतं. मग तो कथाकार असो, प्रवचनकार असो, कीर्तनकार असो, त्यांचं ते काम असतं. विशेष करून व्यासपीठ म्हणजे भाष्यकाराने वाटत असतो आणि व्यासांचा मागोवा घेत भाष्यकाराला मी रस्ता विचारत या गीतेच्या श्लोकावर तरी टीका करतोय, भाष्य करतोय आणि मागोवा माझ्या समोरूनचा घेतोय, व्यासांचा घेतोय. म्हणजे आतापर्यंत म्हणून आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये आपल्या धर्माचं ज्ञान देण्यासाठी जी पीठ आहे, काही पीठाबद्दल काही असतात, किती पीठ, काही पुरे असतात, काही पीठ असतात. पीठ म्हणजे असं गव्हाचं वगैरे शक्तीपीठ वगैरे असे असतात, काही धाम असतात, काही पुरे असतात, याने सप्तपुरी, काही पुरे असतात, काही धाम असतात, पीठ. आपल्या वैदिक हिंदू सनातन धर्माचं जे वाङ्मय आहे हे सगळंच्या सगळं सगळ्याच्या सगळं वाङ्मय व्यासकृत आहे. म्हणून व्यासोच्छिष्ट जगत सर्व, जगामध्ये वैदिक हिंदू सनातन धर्माच्या परंपरेमध्ये जो वक्ता बोलेल हा काय बोलेल, काय सांगेल. ज्ञानोबारायनं स्वतःला हरिपाठाच्या पहिल्या अभंगातच सांगावं, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे, हो व्यास म्हणतात असं की गृहस्थाश्रमी भक्ताला सुद्धा देव भेटतो. की ज्ञानोबाराय तुम्ही आम्हाला कसं काय सांगता, नाही माझ्या सगळ्यांनी सांगितलं ना, मला व्यासाने सांगितलेली गोष्ट आहे. व्यासांनी जे सांगितलं तेच आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये प्रमाण मानलं. आपण जे सांगतो आहे, आपण जे बोलतो आहे त्याला प्रमाण एक तर गीता पाहिजे, श्रीमद भागवत पाहिजे, किंवा मग महाभारत पाहिजे, किंवा मग पुराण पाहिजे, किंवा ब्रह्मसूत्र पाहिजे, किंवा उपनिषद पाहिजे. म्हणजे व्यासांनी जे वाङ्मय निर्माण केलं त्या वाङ्मयाचा प्रसार प्रचार तेव्हापासून जो चालू झाला आणि तो कसा करायचा आहे त्याच्यासाठी वक्ता करूची योजना होत असते. आणि वक्ता म्हणून व्यास वाङ्मयाचा व्यासंग करावा, अभ्यास करावा आणि रात्रंदिवस व्यासकृत वाङ्मयाचा अभ्यास म्हणजेच आपल्या वैदिक सनातन या आध्यात्मिक जगतातील तत्वज्ञानाचा अभ्यास असतो. आणि तो ज्यांच्या माध्यमातून आज चाललेला आहे त्या पीठाला म्हणतात व्यासपीठ. आता अलीकडे म्हणतात कशाला काही म्हणतात, नेत्यांची भाषणं सुद्धा असली ते म्हणतात चला व्यासपीठावर या, व्यासपीठ आहे का ते. आणि कधी बोली भाषेमध्ये त्या गोष्टी ते शब्द घेऊन जातात, तिकडची इकडे येतात, तिकडची तिकडे जातात, असं काहीतरी होतं. पण त्याचं पावित्र्य, त्याची गंभीरता, त्याचं कर्तव्य, त्याचं अध्ययन, या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागच्या पाहिजे. तर ज्या पीठावरून वैदिक सनातन आध्यात्मिक विश्वातील चिंतन मांडलं जातं, चिंतन सांगितलं जातं, मार्गदर्शन केलं जातं, त्या पीठाला व्यासपीठ असं म्हणतात. आणि व्यासपीठावरती जो विराजमान असतो त्याला वक्ता गुरु असं म्हणतात. आणि वक्ता गुरु हा आध्यात्मिक जगतामध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो. जगद्गुरु तुकोबार आहे. का जगद्गुरु तुकोबार आहे? सांगितलंय त्यांनी, पंचमवेद आपण ज्याला गाथ्याला म्हणतो, इतकं सांगितलं ना म्हणून जगद्गुरु. आणि कृष्णामध्ये जगद्गुरु, कशामुळे कृष्णामध्ये जगद्गुरु? ते का जगद्गुरु आहे? अहो हे वाङ्मय सांगितलं ना त्यांनी, गीता भगवंतांनी सांगितलं असं म्हणतो ना आपण, सोमोके आपण सांगेतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेस. देवाने सांगितली गीता आणि व्यासाने सांगितली गीता. अहो देवाने जी गीता सांगितली ती थोडीच आपल्याला ऐकायला मिळाली, ती व्यासांनी ऐकली आणि व्यासांनी ऐकून प्रचित केली, लिहून घेतली आज आपण वाचतोय. व्यासाने जर लिहिली नसती तर तुम्हाला मला थोडीच ऐकायला मिळते ना, भागवत ऐकायला मिळतं ना, काही
आणि त्यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आज कुणाची आठवण करायची? महर्षी वेदव्यास. म्हणजे आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये काही हो, कसंही हो, परंतु त्या मुळाला विसरता कामा. आणि नेमकं असं होऊन जातं, झाड पडले धरणीवरी फांद्या लागल्या नाचाय असं. म्हणजे झाड पडले धरणीवरी फांद्या लागल्या नाचा नाचा. आज आमच्यासारख्या महाराज लोकांना सुद्धा व्यास आठवला असं होतं ना. व्यासांच्या वाङ्मयावरती आज जे तुझं सामाजिक अधिष्ठान आहे, सामाजिक जे तुझं वर्चस्व आहे, सामाजिक जे तुझं जीवन आहे किंवा भौतिक जे तुझं जीवन आहे, हे व्यासांच्या वाङ्मयावरती. याचं स्मरण या मंडळीलाही राहावं, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार यांनाही राहावं. आणि दोन, हे आपल्या वैदिक हिंदू सनातन धर्मामध्ये जी भक्त मंडळी आहेत किंवा जे वैदिक सनातन धर्माचे अनुयायी आहेत किंवा वाईक आहेत किंवा हिंदू आहेत असं म्हणून, मग त्यांना व्यास लक्षात राहिले पाहिजे. व्यास लक्षात राहिले पाहिजे. पुन्हा पुन्हा आपण बर्थडे का साजरा करतो? पण का बर्थडे करायचा नाही, हात दोघांचा लग्नाचा वाढदिवस. म्हणजे कशामुळे नाही आठवण राहिली पाहिजे ना. पंचवर्षी झालं, काय झालं, कसं झालं, पावसाळा होता, म्हणजे सगळे मुलं त्या गोष्टी. थोडक्यात काय आहे, एक त्याचं स्मरण करण्याचा दिवस आहे. बरोबर आहे. थोडंसं पती पत्नी जर थोडंसं गोड भांडण चालू असतात, आपण कसं त्यावेळेला लग्नाचा दिवस आहे. आता आपण पहिल्यांदा जसं सुरुवातीची महिना 2 महिने राहिलो, आता आपण तशीच राहू. पुण्या गोविंद दृष्टांत व्यासांचं स्मरण झालं. आणि ज्या प्रवचनकार, ज्या कथाकार एक भाविकांना बाजूला ठेवू, समाजाला बाजूला ठेवू, पण कमीत कमी प्रवचनकार, कथाकार, कीर्तनकार यांना तर आठवण राहिली पाहिजे. त्यांची वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालली, न पडेची विषयांना म्हणून पड बोलले. आम्ही ऋषींच्या मार्गाने चाललो, आम्ही त्याच मार्गाने चाललो. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आम्ही सुद्धा जे तुम्हाला सांगतो आहे, आम्ही जे वाङ्मय निर्मिती केलेली आहे, ही वाङ्मय निर्मिती सुद्धा जी आम्ही केली, ही व्यासांच्या सामग्रीवरती केली, व्यासांच्या ग्रंथावरती आम्ही केली. म्हणून तुम्ही आम्हाला ज्या वेळेला श्रेष्ठत्व देताय, त्यावेळेला तुम्ही आमच्या बापालाही श्रेष्ठ मानता. हे कुठून आलंय आमच्याकडे याचाही थोडासा विचार राहू. भाविकालाही आठवण राहिली पाहिजे. व्यासपीठ जे भूषवतात अशा वक्तांना सुद्धा त्याचं स्मरण राहिलं पाहिजे. आता दुसरी बाजू अशी आहे की आज व्यास जरी आपल्यामध्ये समोर साकार नसले तरी सुद्धा वाङ्मय रूपाने ते आहे एक बाजू. आणि त्या व्यासांचं जे वाङ्मय आहे त्याचा अभ्यास करून, त्याचं अध्ययन करून, रात्रंदिवस त्याचं मनन करून समाजाला सारभूत अशा प्रकारची शिदोरी, सारभूत अशा प्रकारचे सद्विचार त्या वक्त्याच्या माध्यमातून, म्हणजे व्यासांचे विचार वक्त्याच्या माध्यमातून समाजापर्यंत जातात. याचा अर्थ असा नाही की त्या वक्त्याने आपल्या मुलाला विसरून जावं, असा होत नाही. आणि दुसरा, समाजाला स्मरण पाहिजे व्यासांच्या आठवणीमध्ये किती उपकार, किती उपकार. त्यांच्या उपकाराच्या विचाराने आणि कृतज्ञतेने त्यांच्या चरणावरती नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. उपकारातून तो कोणीच उतरही होऊ शकणार नाही. किती प्रयत्न केले तरी म्हणजे ठेविता हा पायी जीव थोडा. त्यांनी आपल्यासाठी जे करणं आहे, त्यांनी आपल्याला जे देणं आहे
आणि त्याच्या बदल्यात आपण त्यांचं काय काहीच वरून उपकार किंवा ऋण ज्या वेळेला स्मरण होतं त्यावेळेला आपली ती भावना असते, त्या भावनेप्रमाणे आपण ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करतो. आजचा दिवस व्यास पौर्णिमा. खरं नाव काय आहे आजचं? आजचं व्यास पौर्णिमा. म्हणजे गुरुपौर्णिमा कधीपासून झाली? आम्ही कधी पण गुरुपौर्णिमा हा विचार कशामुळे पुढे आला की व्यासांच्या मुखातून आम्ही किंवा व्यासांचं वाङ्मय वाचून आम्हाला कळेलच असं काही म्हणता येईल. बरोबर आहे की ज्या वेळेला एखाद्या अभंगावरती एखादा प्रवचनकार, कीर्तनकार, एखाद्या ओवीवरती एखादा प्रवचनकार ज्या वेळेला आपले चिंतन सांगतो त्यावेळेला आपल्याला असं रात्रंदिवस अभ्यास करणारे असं वाटतं कायच करणार असा भाव आहे का त्याचा. एवढा गोड भाव, एवढा मधुर भाव त्याच्यातून काढला वेचलं त्याने. आजचा दिवस व्यास पौर्णिमा आहे. व्यासाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे आणि त्यांच्या स्मरणातच हा जो आपण रात्रंदिवस श्लोक म्हणत असतो ना, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, हा जो श्लोक आहे हा व्यासांसाठी वापरलेला आहे. मग आता तसे वक्ता गुरु जे आहेत ते व्यासपीठ विभूषित आहे, व्यासपीठ भूषवत किंवा व्यासपीठ ज्यांना प्राप्त झालेलं आहे व्यासपीठ होतं. व्यासपीठावर बसणं वेगळी गोष्ट आहे, कथा करणं वेगळी गोष्ट आहे, कीर्तन करणं वेगळी गोष्ट आहे, प्रवचन करणं वेगळी गोष्ट आहे. कीर्तन भक्ती म्हणून ते सगळेच करू शकतात, कारण व्यासांची ज्याच्यावरती कृपा आहे तोच व्यासांचे विचार समाजापर्यंत शुद्ध रीतीने ते शुद्ध जय जय हो शुद्धे. आता पाहिलं ना तुम्ही शुद्ध स्वरूपात तुमचं शुद्ध तत्व, शुद्ध वाङ्मय, शुद्ध सार. मग आजचा दिवस गुरुपौर्णिमा याशाही पद्धतीने का गुरुपौर्णिमा? आज वक्त्या गुरूंचं पूजन करण्याचा दिवस आहे. वक्त्या गुरूंचं कारण वक्ता गुरु जर नाही भेटला तर संशयाचं चिंतन करू शकत नाही. आमचं बरेच महापुरुष अशा जगामध्ये म्हणजे पूर्वीला होते, आजही आहेत आणि पुढे राहते. असे महात्मे आहेत महाराज जगामध्ये. पण ते म्हणतात आम्ही तुम्हाला गीताही सांगू शकत नाही, भागवतातलं काही सांगू शकत नाही, आम्ही तुम्हाला अगदी साध्या तुम्ही ज्ञानोबारायांच्या एखाद्या ओळीवर तुकोबारायांच्या एखाद्या ओळी नाही, आम्ही तुम्हाला काहीच बोलू शकते. त्यांच्याकडे केव्हाही जावं ना ते शांत असतं. तुम्ही काही विचारू नका, आम्ही तुम्हाला काही सांगू शकतो. अर्थात महात्मे पण काही नाही त्यांच्याकडे. बोलता येईल. आता त्याच्यात अजून वेगवेगळे भाग आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. मला एक तास भर तुम्ही तिकडे जायचं होतं आणि आज तर बोलण्याचा दिवस असतो. आमची प्रत्येक पौर्णिमेला सांगतो आजचा दिवस. आणि नाहीतरी तुमचं माझं कल्याण उद्धार त्यांच्या मुखातल्या वचनानेच होत असतं. वचन फक्त त्यांच्या मुखातली वचन ऐकत राहायची. ऐकता 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 ऐकणारा त्यांना जे सांगायचे त्या स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतो. ते सांगून सांगूनच आपण शेवटी करून घेतो ऐकलं. पण श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध केली भेदा भेद निवारणे. श्रवण होती त्यांची वचन न मोडी वचनाच्या संबंधामध्ये शब्द हा बहुसारोपकारात राशी. शब्दाला किती महत्व आहे, त्यांच्या वचनाला किती महत्व आहे. आध्यात्मिक जगतामध्ये महापुरुषांच्या अक्षरांचंच फक्त महत्व आहे. त्यांच्या दिसण्याचं नाही, बसण्याचं नाही, बोलण्याचं कशाचं बाकी काही महत्व नाही. त्यांचं फक्त महत्व जर का काही असेल तर त्यांची फक्त अक्षर आहे. अक्षराने ते ठरवतील तिथं आपल्याला ऐकणारे घेऊन जात असतात असं. म्हणून आज त्या स्मरण व्यासांचं स्मरण त्यांना बंधन भारत ज्ञानमय प्रदीप
हे गुरु महाराज, जरा माझं बंद पडलेला घड्याळ जरा वरती असत होते, तुम्ही चेतवा ना, जाग करा ना, जरा लिंग पेटवत ना. भारत प्रज्वलित करा. म्हणून सद्गुरु नाही, मोक्षगुरु नाही, परमगुरु नाही, त्यांना तर काय कोणते कोणते गुरु म्हणून सगळे शासनातले नाव त्याच्या पुढचे आणि त्यानिमित्ताने आपल्याला जे वक्ते गुरु लाभलेले असतात म्हणून त्यांचं पूजन, यांच्या माध्यमातून त्यांचं पूजन करायचं, यांच्या माध्यमातून त्यांचं पूजन करायचं. आपण ज्या वेळेला आपल्या सद्गुरूंचं पूजन करतो, आपण जरी यांना सद्गुरू म्हणतो आणि सद्गुरू म्हणून गुरुपौर्णिमेला त्यांचं पूजन करतो, पण ही गोष्ट त्यांना माहिती असते की ही पूजा कोणाची झाली. हे कोणाला माहिती आहे? पूजा घेणाऱ्याला माहिती आहे गोष्ट की हे आपण फक्त मग ही पूजा चालली व्यासांकडे. आता भावानुसार ती ज्याला तिथं थांबायची ती थांबू शकते. तर व्यासांना बंधन आहे जे आधी आधी संत महापुरुष होऊन गेले महाराज, व्यासांच्या या परंपरेमध्ये व्यास परंपरा आहे. हे सगळे जेवढे आपले भागवत धर्माचे संत आहेत ना, साधू आहेत ना, हे सगळे व्यास परंपरेचे. ज्ञानेश्वरी जर सांगतात आहे, तुकोबाराय जर का अभंग चिंतन करतात आहे, मांडणी करतात आहे, याचा अर्थ सांगतात आहे, प्रवचन करतात आहे आणि केलंय ना. ज्ञानेश्वरी सांगितली ना ज्ञानोबाराय, म्हणजे प्रवचन केलं का नव्हते, गीतेवरती प्रवचन केलं, तुकोबारायने कीर्तन केलं ना, नामदेवरांनी कीर्तन केलं ना. कीर्तन कर, प्रवचन कर, काय करायचं या व्यासपीठापासून काय केलं की तू कोणाचा आहे? व्यासांचा आहे तू. म्हणून व्यासांचं स्मरण केलं. तुम्ही आम्ही सुद्धा सतत केलं पाहिजे की जे वाङ्मय आपण वाचत आहोत, संतांनी जरी केलेलं असलं वाङ्मय, सोपं जरी केलेलं असलं तरी वाङ्मयाचा मूळ स्रोत जो आहे तो व्यासांकडूनच आलेला आहे, तिथूनच आलेला. आता एवढं ते आपल्याकडे औरंगाबाद प्रत्येक कॉलनीमध्ये नळाला काय असतं, नळाचं काय येतं, पाणी येतं ना, येऊ द्या ना, मग येतं कुठं, याही कॉलनीला आलं, त्याही कॉलनीला सगळ्या औरंगाबाद शहराला समोर आम्हाला पाणी येतं. आलं कुठं ते एका नाथ सागरातून आलं ना. ते इकडे किती त्याचे याला किती वाटात काय, पण आलं तर एकाच ठिकाणावर ना. फांद्या एवढ्या फांद्या आलेल्या आहेत, एवढी पानं आलेली आहेत, एवढे फुलं आलेले आहेत, एवढे फळं आलेले आहेत, येऊ द्या. त्याचं मूळ थोडं तर एकच आहे, त्याचं मूळ तर एकच आहे. वरती बहारलेला जरी वृक्ष दिसला तरी त्याचं मूळ काय आहे? वैदिक हिंदू सनातन धर्माचं जे आध्यात्मिक वाङ्मय आहे, ही सगळी व्यासांची देण आहे, ही सगळी व्यासांची कृपा आहे तुमच्या माझ्या. व्यासांचं जर वाङ्मय अधिक वैद्य म्हणून आपण करतो. म्हणून वक्ता गुरुचं पूजन करण्याचा, गुरुपूजन करण्याचा, गुरुपूजन याचा अर्थ व्यासपीठावरती जे विराजमान आहेत अशा वक्त्याचं पूजन करायचं. का? व्यास आपल्या समोर नाही म्हणून काय करायचं, वक्ता गुरुकडे जायचं, वक्त्याकडे जायचं, वक्त्याचं पूजन करायचं. हे दुर्मिळ योग फार कमी ठिकाणावर येत असतात की सद्गुरू पण आहे आणि वक्ते पण. तुम्हाला मोठेपणा सांगताय का? मोठेपणाचं काय कारण आहे? मोठेपणाचं काय कारण आहे? व्यासपीठ काय आपल्याकडे झालेलं आहे का? जगामध्ये सगळं अनेक किती वक्ते आहेत, एक वक्ता थोडीच. हे चिंतन जास्त न पुढे नेतात, व्यासांची आठवण ठेवा. मला तर असं वाटतं व्यासांची आपण पंचासत्याचे ते बंदीच फोटो लावतो का, आणि परमार्थ करणाऱ्याच्या घरात व्यासांचा फोटो सुद्धा नाही असं का? फोटो काय
ज्ञानेश्वरी आहे, व्यासांची ज्ञानेश्वरी आहे, व्यासांची गाथा आहे किंवा संतांची गाथा नाही, हे ठीक आहे. या पायरीवरती आल्यानंतर हे बरोबर आहे. पण जे या भागवत धर्माच्या संतांपर्यंत येऊन पोहोचलं, हे शेवटी यांनी सुद्धा कुठून, यांनी सुद्धा त्या व्यासांच्या त्या दुकानातून आणलेला हा सगळा माल असतो. स्वतःच्या मनाचं नाही सांगितलं संतांनी. किती ठिकाणावर संत सांगतात की आम्ही जरी तुका म्हणे, एका म्हणे, नामा म्हणे, आम्ही जरी असं म्हणतोय, हे म्हणणं आमचं आहे, असं जरी आमचं म्हणणं आहे, तरी पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला, आम्ही व्यासांच्या वाङ्मयाचा अध्ययन केल्यानंतर व्यास कृपेतून आम्हाला जे कळलं ते आम्ही तुम्हाला सहज सोप्या भाषेमध्ये फक्त ट्रान्सलेट करून देतोय. काय करून देतोय? बदलून देतोय. ते तुम्हाला कळण्यासाठीची सुविधा करून देतोय. व्यासांची संस्कृतवाणी, प्राकृतवाणीमध्ये आपल्याला ग्रंथ उपलब्ध. याच्यामध्ये संत महापुरुषांची न्यूनतेचं आपण चिंतन करतोय असा भ्रम करून घेऊ नये. कारण काही क्लिष्ट विषय असतात, असा भ्रम करून घेऊ नये. पण व्यासांची आठवण ठेवावी का न ठेवावी, एवढं थोडं ऐकलं आपण. जास्त जर सांगितलं तर तुम्ही तर फक्त व्यासांचीच पूजा करायला, फक्त व्यासांचीच पूजा करायला म्हणतात. पण थोडक्यात व्यासांचं स्मरण करावं. व्यास पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा, याचा अर्थ व्यासपीठाधीश्वर ते संत महापुरुष असतात, वक्ता असतात, त्यांचं पूजन करावं. मग त्यांच्या माध्यमातून ती पूजा व्यासांकडून देवाचे त्यांना केलेलं नमस्कार तिथपर्यंत त्या ठिकाणावरती जात असतो. म्हणून व्यास पौर्णिमा आहे, आज काहीतरी बोललं पाहिजे तसं बघा. एकदम तुम्ही गोड चिंतन ऐकलेलं आहे सगळ्यांचं संबंधाने. ती माया आहे आपण आणि जगामध्ये एवढा पवित्र आणि एवढा सर्व दृष्टिकोनातून हितकर दुसरा संबंधच नाही. प्रत्येक संबंध जरी आपापल्या जागेवर श्रेष्ठ वाटत असला तरी सुद्धा माय लेकराचा जानबाईने त्याचा खर्ची घातली ना, तो मातेचा सोयरा केतुला पा असं म्हणतात जानबाई. माझ्या वेळेला बरोबर होती काय तशी का तुम्ही अजून बोर नाही झाले ना. आपल्याला काही उद्या भेटायचं नाही, मी उद्या काही बोलत नाही, बोललं तरी तुम्ही नाही करत. पण आजचा दिवस थोड्या वेळ चहा घ्यायचा काय. माणसं काय बोलायचं असतं, संतांचं महत्व सांगायचं असतं, संतांचं महत्व बोलायचं असतं, सद्गुरूचं महत्व बोलायचं असतं. संत वेगळे, सद्गुरू वेगळे, साधू वेगळे. आता तिथे आतमध्ये न जाता सद्गुरूंचं स्मरण करायचं आजचा दिवस असतो, व्यासांचं स्मरण करण्याचा दिवस, साधू संतांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस असतो. मला आता त्यांचं कौतुक तर ठीक आहे, शरणागती का करावी, त्यांची सेवा का करावी, कशी करावी, हे सगळे विषय वेगवेगळे असतात. काही शिकवणे असतात. तद्विद्ये प्रणिपाते न परिप्रश्न जसे परिभावते चंदिते ज्ञानस्तत्वदर्शना. अजून त्यांच्याकडे जायचं, विधी करू, त्यांना नमस्कार करायचा आणि ते तत्व म्हणून विचारणास लागावे, अगरबता करावी, दास्य सगळं वगैरे वगैरे. हा मी कोणाला सांगितलंय सगळं. हे जे नवीन शाळेमध्ये भरती झालेले असतात, नवीन परमार्थात आलेले असतात ना, त्यांना ते वर्ग सांगतात, सांगितलेले असतात की असं असं पाहिजे. शेवटी एक सद्गुरूंची शरणागती, सद्गुरूंची शरणागती केली, त्यांची आपण सेवा करतोय. त्याच्यानंतर आपण त्यांनी सांगितलं की ती साधना करतोय असं म्हणून, ते मातेच्या जागेवर आपण लेकराच्या जागेवर आहे असंही समजून काय असं आपण छान परमार्थ करतो असं आपण सर्व मानवाला तिथपर्यंत येऊन पोहोचलो. आता तिथपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर काही प्रश्न आपल्याला उपस्थित झाले, स्वाभाविक असतात, पडले पाहिजे. त्याच्यापैकी काही प्रश्नाचा विचार तुकोबारायांच्या
अभंगाच्या माध्यमातून आपण थोडंसं संक्षिप्तच विचार करू, जास्त नाही. पण मला काहीतरी तुम्हाला काहीतरी देऊनच घरी पाठवावं लागणार. ओटी भरून पाठवा असं कसं माहिती केली असे शिदोरी घेऊनच आली. मग काहीतरी शिदोरी अनुपानिता महाराजांनी थोडी शिदोरी दिली, भाव व्यक्त केला, प्रेम व्यक्त केलं, आदर व्यक्त केला, गुरुबद्दलची भावना काय असावी. आता झाले ते नातं जुनं झालं असं समजलं, अगदी डायरेक्ट तिथे येऊन सरळ ते नातं जुनं झालं. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. त्याला सेवा म्हणायला जातो तेव्हा तुम्हाला माहिती सेवा काय मी करतो, त्यांनी सांगितलं साधन करतो, सगळं मी व्यवस्थित करतो. मग आता अडचण काय आहे, मग त्या अडचणीचा तो विचार, त्याच अडचणीचा विचार आहे. तसं विचार करायला खूप विषय असतात. आता मग महाराजांनी सांगितलं विचार करायचा म्हणजे तर खूप विषय असतात, पण खूप जरी विषय असले तरी सुद्धा त्यापैकी ज्या वेळेला वाटतं सद्गुरूंना की माया आहे ना असं सांगितलं ना ज्ञानोबरायांनी आणि ज्यांना सांगितलं यांनी, आता आपल्याला समजायचं माया आहे ना ती बाप आहे ना तो. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी ना प्रीती, जरा करी लाभावी ना प्रीती. ऐशी कळवळ्याची जाती आहे ना ती. मग कळवळा करणं म्हणजे काय असतं, कळवळा करणं म्हणजे काय असतं. रात्रंदिवस ज्याचा कळवळा आपल्याला येतो, रात्रंदिवस त्याच्या कल्याणाचाच विचार करत बसणे याला म्हणतात कळवळा येणे. ज्यावेळेला आपण आपल्या मूलधारा प्रपंचामध्ये रमलेलो असतो त्यावेळेला ते आपल्या विचारांचे काय कळतात, उडती हे जण न दीर्घवे डोळा, म्हणजे त्यांचं काम गेलं सोडून आणि काय काम करतात, जग करत असतील का, तर करत असतील का, काय करत असतील, कोणी करत असतील, करत असतील तर काय करत असतील, काय करतील असं असं विचार करतो. आपल्या लेकराचा कसा विचार करतो आपण, आता लेकरं मोठं होईल, याला चांगल्या शाळेत टाकावं लागलं, टाकायचं, याला असं करायचं, याला बघायला काही करायला पाहिजे. म्हणजे आपले त्याच्या संबंधातले विचार असतात का नाही, तसे त्यांचे आपल्या संबंधातले विचार असतात का. ज्या वेळेला तशा प्रकारचा विचार समोर येऊन जातो त्यावेळेला खूप वर्षापासून जर आपण संतांच्या स्मृतीमध्ये, खूप वर्षापासून जर का आपण सद्गुरूंच्या सहवासामध्ये, किंवा खूप दिवसापासून जर का आपण सद्गुरूंच्या शरणागती नंतर आपण खर्च केलेला असतो, मग काही प्रश्न आपल्याला पडले पाहिजे का नाही. जसं मी दरवर्षी विचारतो, आताही दुपारी विचारलं, पण आपल्याला विचारायचं आहे का. म्हणजे खरं पाहायला गेलं तर सतत शिष्याने सद्गुरूंना प्रश्न विचारत राहिले पाहिजे. पण ते पुढे चालून मला खायला मिळेल का नाही विचारायला हरकत नाही. त्यांना सांगायची इच्छा असली तर ते सांगतील, असं सांगणारही नाही. कारण ते संताचं महात्म्य, सद्गुरूचं महात्म्य देव देण्यासाठीच आहे. असा लगेच तिथे गैरसमज करून घेऊ नये. मग बाकीचा विषय त्यांच्या माहिती आपत्यानीचा आहे. बाकीचं काय, त्यांच्याजवळ आपल्या उद्धाराचा प्रश्न फक्त निकाली होतो, निकालीला ते सगळ्या केसेस काही हायकोर्टात आणि त्याच्यानंतर कोणता हायकोर्टात सुप्रीम कोर्ट, ते सगळ्या केसेस काही असे ते काय तिथं जातं का, तिथे होत्या फौजदारी करणार, तिथं जाय पोलीस चौकीत जाय, ते तिथं आलं, इथं कुठं आलं. संत आध्यात्मिक जगतातलं सार्वभौम सत्ता, आध्यात्मिक विश्वातली सार्वभौम सत्ता जी देव देऊ शकते. हो हो देव देऊ शकते. हे मुरमारी देऊ शकतात, खारका देऊ शकतात, बदाम देऊ शकतात, देव देऊ शकतात हो असं म्हणतात. आपण एवढ्या वर्षापासून पारमार्थिक वाटेवरती वाटचाल करतो आहे. तुकोबाराय बरेच वर्ष पारमार्थिक वाटेवरती वाटचाल करता 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 एक दिवस विचार करायला बसला. आता आज मी भजन करणार नाही, जप करणार नाही, भजन करणार नाही, काहीच करणार नाही. मग आज काय करणार, आज फक्त मी याचा विचार करणार की एवढ्या दिवसापासून मी देवाचं भजन करतो, त्याचं काय झालं, त्याचं काय झालं.
किती चांगला प्रश्न आहे. कोण विचारलं कोणाला? तुकोबाराय स्वतः. हे सगळे प्रश्न स्वतः निर्माण झाले. ते म्हणजे आता स्वतःला निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर स्वतःला नाही मिळू शकत. मग पुन्हा आता तज्ञाकडे जावं लागलं. आणि आता कुठे जातात? आध्यात्मिक जगतातले तज्ञ म्हणजे कोण? मग संत म्हणजे सद्गुरू, साधूकडे जावं लागत. महाराज असा असा आहे, बघा काय म्हणणे तुमचं? तुकोबाराय ज्या वेळेला साधू संतांकडे गेले, पहिल्यांदा गेल्याबरोबर प्रश्न विचारला, काय मी उद्धार पावे? गुरु महाराज सांगा, माझा उद्धार होईल का? किती महत्वाचा प्रश्न आहे. आपण परमार्थ तत्व हा प्रश्न किती महत्वाचा आहे. माझा उद्धार होईल का नाही? शंका नाही, शंका नाही बरं का. होईल का नाही म्हणजे नामावर संशय नाही, साधनावर संशय नाही, साधूवर संशय नाही, संशय कुणावरतीच नाहीये. माझा उद्धार होईल का? काय मी उद्धार पावे? माझा उद्धार होईल का? काय कृपा करील नारायण? माझ्यावर देव कृपा करेल का? असं कोणाला विचारलं? तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझं चित्त दुश्चित्त झालेलं आहे, तळमळ करत आहे, रात्र दिवस मला झोप येईना, भूक लागणार, काही बेचैन झालो. कशामुळे बेचैन झाला? काय मी उद्धार पावे? तुम्हाला मला हा प्रश्न पडला पाहिजे का? मी करतो ही गोष्ट खरी आहे, पण पुढच्या क्षणाला जर का माझा देह पडायचीच जर वेळ आली, चुकून जर का कोरोनाला आपल्यावर आलीच आणि त्यांनी जर का पुढच्या क्षणाला जर का आपला देह पडायची वेळ आली, तर प्रश्न असा आहे, आपण आयुष्यभर परमार्थ करतो ना, केला ना, पण या क्षणापर्यंत जर का आपला उद्धार नाही झाला आणि जर देह पडला तर उद्धार झाला का? मग नाही झाला, मग नाही झाला उद्धार. मग प्रश्न फक्त एकच राहतो, आम्ही जे भजन करतो त्याचं काय होईल? काही होत नसतं, केलेल्या कर्माचं फल भेटतच असतं. हे करा ते करा, असं करा का तसं करा, काय होईल? कर्माचं फल हे भेटणारच असतं. पण पुढचा जन्म नरतोच मिळेल, मनुष्याचा मिळेल, याचा काही भरोसा नसतो. कुत्र्या मांजराच्या जर का जन्माला गेलो आपण, आज परमार्थ करत आहोत, आपण दानधर्म करत आहोत, आज सत्संग करत आहोत, संत सेवा करत आहोत, सगळं करत आहोत आपण, पण जर मृत्यूच्या अगोदर आपण जीवनमुक्त नाही झालो, जर मृत्यूच्या अगोदर आपला उद्धार नाही झाला आणि उद्धार न होता जर का आपला देह पडला रे पडला, महाविचार कधी करायचा? क्षणभंगूर नाही बरोबर असं म्हणतात ना, त्याचं तर क्षणाचं हे नाही. म्हणून संतांकडे तुकोबाराय प्रार्थना करतात, तुम्ही सांगा काय मी उद्धार पावे. त्यांना का विचारतात? आपला उद्धार होणार आहे का न होणार आहे आपल्याला कळतं का? आता एवढे आपण बघतो, बसतो, साधत बसतो, कोणी हातवर करून सांगेल का होणार आहे का नाही होणार आहे? गॅरंटी पक्का सांगायचं काय झालं? पक्का आपला भरोसा आहे का? बरं पुढच्या क्षणात नाही वाईट विचार करतच जाऊ नये, आणि आपण वाईट विचार नाही केले तरी काही वाईट होणं थांबलं. आपल्या विचाराला किती महत्व असतं त्याच्यात. ठीक आहे, आपल्याला आवडत नाही म्हणून वाईट बोलू नको असं होईल. प्रत्येकाने विचार एक क्षणभर याचा जर का आपण केला की पुढच्या क्षणाला
इथून मंदिरातून खाली उतरल्यानंतर उतरत असताना नाही, कारण मंदिरात जर का गेला तर वैकुंठाला जाणारच असतो, त्याच्यामुळे मी बाहेर नाही उतरणार. मंदिरातून आपण खाली उतरलो, मंदिराच्या आपण बाहेर गेलो आणि मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर असं काही असं होतं किंवा घरी गेलो कसं तरी आणि तिथंच लगेच दवाखान्यात येईपर्यंत डॉक्टर असं जर का आपल्या आयुष्यात झालं धोका कमी आहे का? अहो या गोष्टी साधकाला मनुष्याला कळल्या म्हणूनच तो भक्त झाला ना, म्हणूनच तो भक्त झाला. मग हे आपल्याला कळू शकतं का बरं माझं उदाहरण? मग कोणी म्हणेल हा असा कसा होणार नाही, मी इतकं नामस्मरण करतो असा कसा उद्धार होणार नाही माझा, मी इतकं दानधर्म करतो असा कसा उद्धार होणार नाही माझा, मी एवढं भजन करतो असा कसा उद्धार होणार नाही माझा, मी एवढी संत सेवा, साधू सेवा, गोसेवा, मातृसेवा, पितृसेवा, धर्मसेवा, समाजसेवा सगळ्या सेवा करतो आणि ती काही किल्ल्या पिल्ल्या करत नाही, माझ्यासारखा तो कोणत्याच क्षेत्रात सेवक नाही, इतकी सेवा म्हणून माझा नक्की काय होणार आहे? उद्धार होणार आहे. एखादा भक्त असाही म्हणू शकतो, पण त्याच्या म्हणण्याला काही विशेष महत्व नसतो. भ्रमरहित ज्ञान फक्त साधू असतं, भ्रमरहित ज्ञान फक्त साधू जवळ आहे. आणि तुमच्या माझ्याजवळ जेवढ्या प्रकारचं व्यावहारिक पारमार्थिक जे ज्ञान असतं हे सगळं भ्रमरहित. त्यांना भ्रम नसतो, कशाचाच भ्रम नाही त्यांना. ठीक आहे, ऐसे सांगा तुम्ही संतजन हो, तुम्ही सांगा माझा उद्धार होईल. पहिला प्रश्न आणि मुख्य प्रश्न असतो. कोणासाठी असतो हा मुख्य प्रश्न? जे परमार्थात आले, परमार्थ साधना करतात आले, मग नामस्मरण असो, तीर्थयात्रा काय जे असेल त्यांना बरं वाटत असेल तसे किंवा त्यांना सांगणारे सांगितले असेल तशी ते साधना करतात. त्यांना हा प्रश्न पडतो ना की मी करतो ही गोष्ट कधी आहे, पण उद्धार होईल का? उद्धार होईल का माझा? मग कोणी म्हणतो मी एवढं करतो म्हणून उद्धार होईल, कोणी म्हणतो मी काहीच करत नाही, म्हणजे माझा नाही होऊ शकत. आपलं करणंच काय, कशात काय महिमा पाठ करावा लागतात. तर काही असं विचार करतात नाही आपलं तर आपण काहीच परमार्थ करत, म्हणजे रात्रंदिवस परमार्थ करणाऱ्याला हा विचार आहे की माझा उद्धार होईल का? आणि 24 तासातून 2 मिनिटं भजन करतो, मग त्याला त्या पक्का भरोसा आहे ना. तुकाराम महाराज तुकोबा राय म्हणतात काय मी उद्धार पावेन. आणि भजन किती आहे, भजन किती आहे, भजनाची शुद्धी किती आहे, म्हणजे एवढी भजनाची शुद्धी आहे आणि भजन एवढं आहे, भजनाचं प्रमाण एवढं आहे, त्यांना शंका आहे आपलं भजन आणि त्याच्यात शुद्ध भजन. मग आपल्याला प्रश्न काय मी उद्धार पावे. आपण सतत कधी कधी ऐकत असतो कीर्तनामध्ये विषय, पण त्या गंभीरतेने त्याला सोडवले जात नाही किंवा घेतले जात नाही, त्याला फार गंभीर विषय असतात. संतांची वचनं इतकी सर्वसाधारण माणसाची वचनासारखी नाही, एका एका अक्षरावरती विचार करावा लागतो. काय मी उद्धार पावे, माझा उद्धार होईल का? या वर्षीच्या सतत या एका प्रश्नाचा विचार करत राहा की माझा उद्धार होईल का, माझा उद्धार होईल का? ऐसे सांगा तुम्ही संत जन्म दिवस. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, म्हणजे नारायणाची कृपा झाली म्हणजे माझा उद्धार होणारच आहे. माझा उद्धार झाला याचा अर्थ नारायणाच्या कृपेशिवाय काही होऊ शकत म्हणजे नारायणाची कृपा झालीच आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. करा समाधान चित्त माझे. आपल्यासमोर हा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही म्हणता हा प्रश्न हा आता एवढ्या दिवसभर आम्हाला बसवून ठेवलं म्हणजे आता तुम्ही पुन्हा जे बोलता ऐशी चळवळ याची जाते.
तुम्हाला सतशिष्याला काही गोष्टीची जाणीव करून देणं हे आमचं कर्तव्य आहे. उद्या परमार्थ करत असताना जर का तुम्ही अपयशी झालात, परमार्थ साधना करताना तुम्हाला आपल्याला जे ध्येय किंवा दिलेलं जे ध्येय किंवा आपण ठरवलेलं जे ध्येय शास्त्राने देऊ द्या, संतांनी सांगू द्या, आपण ठरवू द्या, भगवत प्राप्ती किंवा उद्धार हे जे ध्येय आपण कुणाशी बाळगून परमार्थ करतो, उद्या जर अपयश आलं तर हे सतशिष्याचं अपयश आहे. याच्यात सद्गुरू दिसत आहे. म्हणून उठा लागे भाई आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या धनला. म्हणजे हे सगळं उठा 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 म्हणतात. उत्तिष्ठ जागृती, उठा उठा कशासाठी? उठा उठा पाठी भाई आले मोठे कशासाठी उठा? आम्हाला कशा बरेच म्हणजे त्यांना असं म्हणत होते कोणी. पण यालाच म्हणतात कर्मयोगी. उद्या जर तुमच्या जीवनामध्ये जे जे देवाचे झाले, जे जे संतांचे झाले, जे जे सद्गुरूचे झाले, उद्या जर त्यांना धोका बसला महाराज, तर आम्ही कर्तव्य पालन करण्यात कुठेतरी कमी राहिलो किंवा आम्ही दुर्लक्ष करतो तुमच्याकडे. आम्ही तुम्हाला सावध केलं नाही, आम्ही तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून दिली नाही. एकतर आम्ही कमी पडलो म्हणा, आम्ही दुर्लक्ष केलं म्हणा, किंवा आमच्या बोलण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून कार्यक्रमाचं म्हणजे प्रवचन होणाऱ्याचे, कीर्तन होणारे म्हणजे होणाऱ्याची म्हणजे ती काय फॉर्मॅलिटीच आहे? नाही नाही नाही, त्याच्यातून आपल्याला काहीतरी साधायचं आहे, काहीतरी घ्यायचं आहे. काय उद्धार पावे असं होतं. प्रत्येकाने हा प्रश्न कायम कमीत कमी पुढच्या वर्षीपर्यंत याचे परिणाम काय होईल ते तुकोबारायाने माहिती. आणि असं समजा की सांगणार काय उद्धार पावे, काही कृपा करेल नारायण. मी नारायणाच्या कृपेसाठी महाराज तुमच्याकडे आलो, तुमच्याशी सज्जी करतोय, तुमची सेवा करतोय. माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. माझा उद्धार होणार आहे, होईल का? ही शंका नाही. पण माझं जे करणं आहे, माझ्या करण्याची जी शुद्धी अशुद्धी आहे, त्याचा मीच ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला मला शंका ह्या गोष्ट येते की माझं करणं आणि त्या करण्याची जी अशुद्धी आहे, मला शंका येते. म्हणून मी तुम्हाला विचारतो, मग तुला काय वाटतं तुका? मला असं वाटतं माझं उद्धार होणार नाही. तुम्ही सांगा बरं, होणार आहे का? म्हणजे तुम्ही सांगा मला होणार आहे का? तुम्ही जर मला सांगितलं तुका काहीच चिंता करू नको, तुझ्यासारखा श्रेष्ठ अशा प्रकारचे साधन मार्गामध्ये चालणारा साधक आहेस तू काही काळजी करू नको, तुझ्या उद्धाराची, तुझा उद्धार होणार आहे. असं जर ज्यावेळेला तुम्ही मला सांगताल त्यावेळेला मग मी निवांत भजन करतो. मग मी निवांत भजन काय मी उद्धार पावे, काय कृपा करू धन्यवाद. ऐसे समज तुम्ही समजतो करा समाधान. माझं चित्र शांती द्या. भरोसा नाही राहिला. भरोसा नव्हताच, पण अलीकडे तर मला जास्तच वाटतं. आता तर भरोसाच नाही राहिला. कधी या क्षेत्रातला जीवात्मा निघून जाईल, काही भरोसा नाही. महाराज माझ्या परमार्थ व्यर्थ नाही केला पाहिजे, माझे शब्द व्यर्थ नाही केले पाहिजे. एकदा ही सद्वती फार थोड्या व्यक्तींना मिळते परमार्थाच्या वाटेवर वाटचाल करायची, त्यातल्या त्यात व्यवस्थित रीतीने परमार्थ करायची मार्गदर्शन त्यांना कमी प्रमाणात मिळत राहतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन जर विचार केला तर साधन मार्गदर्शन प्रमाण साधनही करतोय, मग त्याला अपेक्षित नाही का काही आहे ना. माझा उद्धार होईल का ऐसे सांगा तुम्ही संतजन. संतांना हा प्रश्न का विचारला? आईला विचारायचा, बाबाला विचारायचा, भावाला विचारायचा, कोणाला मित्राला विचारायचा, इष्टमित्र सगळे संबंधांना विचारायचा, तुम्ही सांगा माझा उद्धार होईल का? हे काय भानगड असतो उद्धार? इथून सुरू होईल ना ते. आणि संतांना यामुळे विचारायचं आहे. किती सांगू शकतो? प्रश्न कोणाला विचारावा?
उत्तराची एक अंदाज आहे की उत्तर मिळू शकतात. जे त्यातले तज्ञ आहेत, जे अनुभवी साधू महापुरुष आहेत, साधन मार्गाने वाटचाल करून ती सिद्धावस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. सगळे परमार्थी बारकावे ज्यांना इत्तमभूत माहिती आहे. तुम्ही सांगा समजू माझा उद्धार होईल का? यक्ष प्रश्न, पहिला प्रश्न, माझा उद्धार होईल का? पुन्हा सांगतो मी तुम्हाला, या वर्षीच्या पौर्णिमेचं एवढीच एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, माझा उद्धार होईल का? सद्गुरूंनी जर सांगितलं, संतांनी सांगितलं तुझा उद्धार होणार नाही, आता काय सांगितलं त्यांनी एवढं स्पष्ट विचारलंच ना. विचारलं तर सांगतील, विचारलं तर सांगतील. तसं ते अंदाज काढून तर सांगतच राहतात, पण आपण दुर्लक्ष करत राहतो. ते म्हणतात आयुष्य व्यर्थ चाललंय, वेळ वाया चाललेला आहे, क्षणाचा भरवसा नाही दे पडायचा. तुम्ही असं एवढं साधन करण्यामध्ये एवढं शिथिलता काय? काय आहे उद्धार पावे तुम्ही सांगा, ऐसे तुम्ही सांगा. का ते सांगू शकतात म्हणून ते का सांगू शकतात? बरं, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर ते का देऊ शकतात याला कारण फक्त एकच आहे, आपला उद्धार होणार आहे का नाही हे त्यांना पक्क माहिती आहे. कारण काय आहे? उद्धार करणारेच ते असतात, उद्धार करणारेच ते असतात. म्हणून त्यांना फक्त 100% माहिती आहे की समोरच्या माझ्या या सतशिष्याचा, या सतशिष्याचा, या कोणत्या सतशिष्याचा माझा उद्धार होणार आहे हे सद्गुरू जाणत असतात. का जाणतात? त्यांची जर मर्जी झाली, त्यांची जर इच्छा झाली, आपण काही न करता ते आपला उद्धार करून टाकतो. त्यांना काही अशक्य नाही. करील ते काय हे महाराज, त्यांना काय अशक्य आहे? हा तर खेळ आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, ऐसे तुम्ही सांगा संत जन, साधूकडे जावं, काही महत्वाचे प्रश्न विचारतो. महाराज माझं कसं मी तुमचा सांगतो, तुम्ही माझ्यासाठी, माझ्या हितासाठी जे काही करत असाल ते करत असाल. मी वाढले बरोबर आहे, मी काही ऐकत असेल, काही सोडून देत असेल, माझा उद्धार ते सांगू शकतात. उद्धार करणारेच ते असल्यामुळे ते नक्की सांगू शकतात. एक आणि साधन मार्ग कसा चालायचा असतो ते जाणते असल्यामुळे ते नक्की सांगू शकतात की तो साधन पहा. लक्षात घ्या, परमार्थ म्हणजे नुसतं कर्म नसतं, नुसतं कर्म नसतं. परमार्थ म्हणजे भोंगळवान भजन नसतंच. प्रेमाविन भजन असं म्हणतात. प्रेमाशिवाय मग त्या भजनाला काय? भावेविन भक्ती, मग त्याला काय? त्या दिवसभर भजना करण्याला काय महत्व राहिलं का? म्हणजे सूत्र सोडून, वर्म सोडून जर का आपण या परमार्थिक क्षेत्रामध्ये काही दीर्घकालीन कृती करत असलो, त्या कृतीचं श्रेय भगवत पद नाही, त्या कर्माला प्राप्त होणारं श्रेय म्हणजे देव नाही, त्या कर्मातल्या भावाला प्राप्त होणारं देव हे पद आहे. इथं कर्माला गौणत्व आहे. कायमी उद्धार पावे, माझा उद्धार होईल का? तुम्ही आम्ही विचार करू, होईल का? त्यांनी जर सांगितलं होईल, आपण मानणार. आणि त्यांनी जर सांगितलं नाही होऊ शकणार, मग नाही होणार. तुझा उद्धार होणार नाही. हो, मग आता किती मोठा प्रश्न आहे. मी 10-20 वर्षापासून, 50 वर्षापासून, अनंत जन्मापासून मी देवाची भक्ती करतोय आणि तुम्ही या जन्मामध्ये मला तेच सांगताय का? म्हणजे तुमची शरणागती केली त्यावेळेला उद्धार, ते म्हणले आता शिक्षक तू दाखला झालाय, तुझा उद्धार. म्हणजे पहिल्या दिवशी शाळेमध्ये गेलेले विद्यार्थी शिक्षक
एकाला विचारतो मी पास होईल का, हो हो मी पास होईल का, ते म्हणजे मी तुला शिकवतो, मी शिकवतो तसा तू अभ्यास कर, मी तुझी परीक्षा घेईल, परीक्षेनंतर मग जे तुला मार्क्स पडते मला सांगायची तुला गरज पडणार नाही, 36 पडले तरी तू पास, मला कशाला विचारायची गरज नाही, मला विचार घ्यायची काय, खात्री आहे का आपल्याला कुणाकुणाचा उद्धार होणार आहे. पुढच्या क्षणाला जर तुमच्या माझ्यापैकी एखाद्याचा देह पडला तरी अशी खात्री कोणाला आहे की माझा उद्धार झाला, हात वर करतात. आजचा दिवस साजरीचाच असतो, मी तर वेगळी साजरी घेणार होतो पण ही वेगळीच आहे. भरोसा आहे का? मग भरोसा नसताना आपण एवढी निष्काळजी कशी आहोत? एवढी निष्काळजी म्हणजे आपल्याला कळलं आपण त्या वाटेवर चालायला लागलो, पण चालायला जरी लागलो तर गंभीरतेनं आपली चाल चालली का त्याच्यावरती? गंभीरतेनं अंतःकरणापासून गंभीर होऊन आपण ती साधना उपासना करतो आहोत का? त्याचं काही वर्म, त्याचं काही सूत्र, त्याची काही गंभीरता, त्याची काही जाणीव आहे का आपल्याला? ठीक आहे, न करणाऱ्यापेक्षा आपण करणारे आहोत, चांगले होत आपण. पण उद्धार हा प्रश्न ज्यावेळेला शब्द ज्यावेळेला समोर येऊन जातो त्यावेळेला मात्र आता ते शक्य नाही. त्याला मोक्ष आहे ना. मग त्यांनी जर सांगितलं उद्धार होणार आहे तर आपण मस्त करा समाधान चित्त माझे. तुकोबारायनं जर महाराजांनी सांगितलं तुका काही चिंता करू नको, तुझा उद्धार होईल, होऊन जाणार, होणार निवांत नाही तो का तुझा उद्धार नाही होऊ शकत. मग आता प्रश्न पुढचा येतो, का नाही होऊ शकत? का नाही होऊ शकत? कुठं कमी पडतो मी? माझी साधना कमी पडते, माझा भाव कमी पडतो, माझी श्रद्धा कमी पडते, माझा विश्वास कमी पडतो, माझं काय, मी कुठं कमी पडतोय? एखाद्या वर्गाला काय होतं मला माहिती, पण दहावीला किती विषय असतात? आपण 10वीच्या वर्गाला तर 6 विषयामध्ये काही विषय पास जरी झालो आपण, तर काही विषय जर का आपण 0 मार्क घेतले तर त्या काही विषयामध्ये जास्तीचे मार्क पडूनही आपण नापासच झालो. तरी सुद्धा विद्यार्थी नापास झाला. ते म्हणजे असं नापास झाला या विषयामध्ये तर एवढे मार्क पडले, अरे या विषयात तुला पुष्कळ 98 पडले भाऊ, पण या विषयात भोपळा आहे ना. उत्तीर्ण जर व्हायचं असलं तर सगळे जेवढे विषय आहेत तेवढ्या विषयात मिनिमम कमीत कमी एवढे मार्क पाहिजे. म्हणजे पास होत असताना सगळ्या विषयात पास झाला पाहिजे होता, तो पास झाला. नाही तर मग पास झाला का नाही, नापास झालो, नाही नापास नाही झालो, एकच विषयात नापास झालो. अहो तो 1 विषयात हो का, 2 विषयात हो का, 4 विषयात हो का, सगळ्या विषयात नापास म्हणजे आता हे दृष्टांत, हे भौतिक दृष्टांत पूर्ण जसे तसे लागू होत नसतात, म्हणजे आता समजांसाठी आपल्याला करावं लागतं. ज्याला असा भरोसा आहे की माझा उद्धार होणार आहे आणि आपला निर्णय आपण करत जाऊ नये, परमार्थामध्ये आपणच आपलं काहीच करत जाऊ नये, याच्यासाठीच आपण सद्गुरूची शरणागती केलेली असते. मनाने परमार्थ करायचा नसतो. मला असं वाटतं, तुला असं वाटतं, मग कशाला त्यांचे दारवंटा झिजवायला कशाला केलं? कशाला शरणागती केली? मग एवढं जर तुला कळत होतं, एवढं जर तुला समजत होतं, मग कशाला केलं? त्यांची शरणागती का केली? आधीच एवढी झाली होती, घरचं झालं थोडं. ती घरची सेवा करता करताच आपण नाकी न आलो, पुन्हा यांच्याकडे जातो, पुन्हा हे म्हणतात सेवा हा दारवंटा, म्हणजे तिथेही बरोबरच आहे, इथे आलं तरी बरोबरच आहे, कुठे गेलं तरी बरोबरच आहे. घरी पैसा खर्च करायचा, यांच्याकडे आले की करा पुन्हा दान धर्म, म्हणजे कुठे गेलं तर तोच वैताग काय. असं होतं ना कधी कधी. ऐसे सांगा तुम्ही संत जेवण करा समाधान. आता खूप बरायला पडला जो प्रश्न, बरेच दिवसापासून मला स्वतःला पडतो, मला स्वतःलाच पडला की पुढच्या क्षणाला जर का आपला देह पडला तर गेल्याचं काय होणार आहे?
व्यर्थ जात नाही, ते सोडून द्या बाजू, तेवढा विषय बाजूला सोडून द्या. व्यर्थ जाणार नाही. नमे भक्त प्रणश्यती. एक वेळेला जर का राम, एक वेळेला कृष्ण, एक वेळेला जर का श्री विठ्ठल, एक वेळेला हरिचं नाम ज्याच्या मुखात येतं, ते एक वेळेला घेतलेलं नाम सुद्धा आपल्याला पुढं काहीतरी काम केल्याशिवाय राहणार नाही, ते व्यर्थ जाणार नाही. आपल्याला व्यर्थ जाणार नाही आणि ते पुन्हा मिळणार जे आपल्याला त्याच्याशी याची देही याची डोळा, याच जन्मामध्ये जर मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे तर मला किती काळजीपूर्वक चालावं लागणार. ते सवय चालून चालत नाही. काय मी उद्धार पावे काय कृपा करेल नारायण, ऐसे समर्थ मी श्रीकृष्ण करा समाधान. तुम्ही सांगा, तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळणार नाही. आणि त्यांनी जर सांगितले नाही तर उद्धार होणार नाही. का नाही होणार? का नाही होणार? ते म्हणले तू मला जरी शरणागत झाला तरी सगळं जे करतोय ना तू मला शरणागती करायच्या अगोदरच तू परमार्थ करत होता. मला माझी शरणागती करायच्या अगोदरच तू परमार्थ करत होता. देव धर्म कर्म सगळं तुला माहिती होतं, बरोबर आहे का नाही? आणि हे माहिती होतं म्हणूनच तो संतांच्या शरणागतीकडे प्रवृत्त झाला ना, म्हणूनच संताला शरण गेला. म्हणजे त्यांच्याकडे जायच्या अगोदर विद्वान कोण आहे म्हणजे त्यालाही माहिती आहे ना सगळी. मग तो म्हणतो महाराज तुला काय काय माहिती? तो म्हणतो मला देवपूजा करता येते, मला मंत्र तंत्र सगळं ते माहिती होते. मी ज्ञानेश्वरी वाचणार अभ्यास काही मला गीता सगळी गीता पाठ आहे, ज्ञानेश्वरी 5 पाठच झाले जमा आहे. एकनाथी भागवताचे एवढे वेळेला पारायण झाले, गाथ्याच्या पारायण एवढे वेळेला झालेले. मी कथा ऐकतच राहतो, कीर्तन ऐकतच राहतो, प्रवचन ऐकतच राहतो, दानधर्म करतच राहतो, हे सगळं मी करतच राहतो. तुमच्या त्यांच्या शरणागतीच्या अगोदरही तो ते करत होता आणि शरणागतीनंतरही तो ते करतोय. मग अगोदर जर तो ते सगळं करत होता आणि नंतरही तो तेच करतो आहे तर शरणागत होण्याचा काही फायदा झाला का? शरणागत होणे याचा अर्थ असा असतो मागं तुम्ही काय करत होता, कसं करत होता ते आता सगळं गुंडाळा, सगळं गुंडाळा, ते पोटमाळ्यावर ठेवून द्या आणि आता इथून पुढं मी जे सांगतो ते करा, मी जे सांगतो ते करा आणि मी जसं सांगतो तुम्ही तसं करा. आणि जर काम कार्य नाही झालं मग मात्र आपण गुरु शिष्य आहेत ना, मग विचारला प्रश्न आता का नाही झालं मला, आता का झालं नाही सांगा, प्रॉब्लेम सांगा, समस्या सांगा, आमची कुठं चूक होते ते सांगा, काम झालं पाहिजे. मी जपात कमी पडणार नाही, मी तपाला कमी पडणार नाही, मी कशालाच कमी पडणार नाही, माझं काम झालं पाहिजे. तसं होतं का? मार्गदर्शक असतात. बाहेरच्या क्रिया जरी आपल्याला माहीत असल्या तरी अंतर कसं असलं पाहिजे ते अंतरीच्या पुन्हा अंतर प्रगट नाही आता. तेच त्यांना विचारायचं असतं, तेच त्यांनी सांगायचं असतं. त्याच्यासाठीच आहे महाराज हे कसं करायचं आहे. महाराज मी नामस्मरण करतोय, हो चांगली गोष्ट आहे. नामस्मरण करतो का? हो चांगली गोष्ट आहे. कसं करतो, कसं करतो ते म्हणतात त्याच्यात काय, ते काय क्रिया आहे का काय पार्टी राम 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 असं राम राम म्हणतो तू किती वर्षापासून म्हणतोय? असं रामराम तू किती वर्षापासून म्हणतोय? तो म्हणलं मला 36 वर्ष झाले. भेटला का? भेटला असं नाही म्हणायचं. मग ते म्हणतात आता मी सांगतो कसं. ज्या दिवशी ते सांगतील ना, ते शिकवतील ना परमार्थ आपल्याला, तर आपल्याला आश्चर्य वाटायला लागतं की कशाला आतापर्यंत आपण परमार्थ म्हणत होतो आणि नेमकं अध्यात्मशास्त्र हे आहे काय, हे वर्म काय आहे, हे सूत्र काय आहे ते आपल्या हाती लागून लागा ना. काय मी उद्धार पावे काय पावे नारायण आयुष्य संत करा समाधान चित्त माझे.
किती प्रश्न जोडले. काय हे खंडहील कर्म पारोषतील धर्माधर्म कासे जाणीतील कळील वर्म मनवोनी श्रम वाटत असे. तुकोबाराय म्हणतात म्हणून माझं चित्र श्रम वाटतात आहे, मला फार कष्ट होतात. माझं कर्मातून मी सुटलो पाहिजे. हे सगळं जे पारमार्थिक ज्या समस्या असतात त्याच्यातून तो सुटला पाहिजे, त्याच्यातून तो मुक्त झाला पाहिजे. आणि म्हणून श्रम मला वाटतात. एवढंच नाही, काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल की मधी धरले जाईल ती सिद्धी शेवट. शेवट तो कधी मज न करे. सगळे आता या मग बाकीचे तुम्ही चिंतन पाहून घ्यायचं असं महाराज म्हणतात, तुम्ही बाकीचं पाहून घ्यायचं. तसं आता मला म्हणायची वेळ आली, कारण आता मी तुमचा अंत पाहू शकत नाही. पण तेवढं तुम्हाला माझं कर्तव्य म्हणून आम्ही तुमच्या प्रश्नातून सुटलं पाहिजे ना. एखाद दिवशी जर का तुम्ही आम्हाला उभं राहून प्रश्न केलात, महाराज आम्हालाही उत्तर देता आलं पाहिजे. म्हणून उद्धाराचा प्रश्न हा सुटला पाहिजे. त्याच्यासाठी परमार्थ साधना विधीपूर्वक झाली पाहिजे. आणि परमार्थाचा विधी काय आहे हा फक्त साधू जाणतोय. हे फक्त संत जाणत असतात, हे सद्गुरू जाणत असतात. म्हणून त्यांना आपण जणू काही शिष्य झालो का जणू काही आपल्या उद्धाराची त्यांना काय दिली आपण सुपारी. मार्गदर्शन ते करतात, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण चाललं पाहिजे, साधन केलं पाहिजे. अन्न प्रश्न विचारला पाहिजे. सांगा महाराज काय उद्धार पावेल. ते म्हणतात तुला काय शंका माझ्यावर आहे का, तुला माझ्यावर शंका आहे का. मी जर तुला मार्गदर्शन केलेलं आहे आणि माझ्या मार्गदर्शनानुसार तू जर का परमार्थ वाटचाल करतोय, तुला शंका आलीच कशी. शंका तुला आलीच कशी. ही तर शंका सरळ माझ्यावरतीच येते. शंका त्याला असते महाराज जो भ्रमात आहे किंवा संशयित चित्त ज्याचा आहे, त्याला हे सगळे संशय असतात. अर्थात तुकोबाराय त्या पद्धतीनं नाही, आपल्या स्थितीचं समजून घेण्यासाठी आपण तुकोबाराय संशयित भ्रम नव्हता त्यांच्यामध्ये. साधकासाठीच मार्गदर्शन आहे ना. आणि अति महत्वाचा विचार काय उद्धार पावेल काय कृपा करेल ऐशी सांगा तुम्ही संतोषण करा समाधान. एकच काम करा, आतापर्यंत जसं करतो आपण तसं करा का. नाही, पुन्हा पुन्हा संतांकडे सद्गुरूकडे गेल्यानंतर हे विचारा, महाराज मी असं करतोय बरोबर करतोय का, मला काही मार्गदर्शन करा तुम्ही, मला काही सांगा तुम्ही, असं विचार. आणि पुढचं मग त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर आपण तसं आपल्याला करता आलं पाहिजे, आपल्याला करणं जमलं, शक्य झालं पाहिजे, जमलं पाहिजे. दुसरी पाहिजे आणि तिसरी पाहिजे त्याच्यामध्ये करावी जात आणि त्याच्यामध्ये जितका वेग सांगितला तितका तो ठेवला गेला पाहिजे. असं तर थोडक्यात उद्धाराचा प्रश्न जे काही काढायचा असला काही एक पद्धत आहे. आणि उद्धारासाठीच आपण सद्गुरू मिळवा असं म्हणतात. त्यांना म्हणणार आहे माझा उद्धार सद्गुरूच्या ज्ञानदेव म्हणे तरलो आता उधरलो गुरुकृपे उधरलो. याचा काय अर्थ करायचा. त्यांची कृपा कधी होत असते, त्याच्या अगोदर सगळे निकष आहेत ना ते. मग त्यांच्या कृपेपर्यंत जर का आपण जाऊन पोहोचलो, कृपा तर होणारच आहे त्यांची, प्रश्न नाही. पण त्यांच्या मार्गदर्शनानुसार जर का विधीपूर्वक आपण परमार्थाची वाटचाल चाललो तर मात्र त्यांची कृपेची अपेक्षित आहे. आशा आहे नसतं ती कृपा वगैरे काही होत नसते, काही होऊ शकत नाही. म्हणून आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सोबत घेऊन किती वेळेला सांगितलं काळजी करा. मी दुपारी बोलताना सांगितलं कोणी जर अनुग्रह घेतला असेल तर तुमचं तर ठीक आहे बाबा,
तुम्ही जर परमार्थ नाही केला तर तुम्ही पुन्हा पुन्हा भक्ती लोकात येतात, यात काही शंका नाही. नाना प्रकारच्या योनीची हौस नसेल झाली तर त्या जेवणाला जातात, काही हरकत नाही. पण ती ज्या वेळेला जिम्मेदारी घेतली जाते त्यावेळेला रात्रंदिवस त्याची चिंता व्हावी लागते, त्याचा वारस काळजी करावी लागते. आणि तुम्ही सुद्धा निरुपारी म्हणलं की तो अनुकूल सहयोगी असला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. सद्गुरूला संताला साधकांनी सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही सांगा महाराज आम्ही करतो, तुम्ही सांगा महाराज आम्ही करतो, तुम्ही सांगा महाराज आम्ही करतो, तुम्ही सांगा महाराज आम्ही काही करतो, तुम्ही सांगा महाराज. आणि मग काय, आणि मग त्यांना खेट्या घालावं लागतील ना. एक सत्शिष्य अंगीकार केलेल्या सतशिष्यापैकी एका सतशिष्याचा जर उद्धार होत नाही तोपर्यंत सद्गुरूला वैकुंठात थांबता येत जाईल. घेतलं होतं तू पदरा आणि पण ते ऐकत नाही तेव्हा ते म्हणते तू जायचं, मग कशाला घेतलं होत नव्हतं तुझ्याकडून. पुन्हा या शिष्याच्या दाड्या धरा, हे करा रे भरतो लागून या पायावी ते तुम्हाला आपण करारे 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 ते मागच लागतात. लेकरं म्हणतो तू काय आई माझ्या मागा लागली, कशी काय मागा लागली, अभ्यासच कर म्हणते. आणि अभ्यास केल्यानंतर काय तुला भला मोठा पगारीचीच तर मग काही नाही. थोडक्यात असं आहे, अधिक दीर्घ झालेलंच आहे. पण आजचा दिवस थोडंसं सांगितलं असतो, विशेष काही मी तुम्हाला सांगत नाही किंवा सांगितलं नाही. पण सद्गुरूच्या संबंधातला हा विचार असल्यामुळे मी थोडासा छेडला की फक्त जिम्मेदारी त्यांची असल्याचं नाही, आपली पण जिम्मेदारी असते. काही पावलं आपण चालायचं, ती खूप खांद्यावर उचलून घेऊन जातात. सतशिष्य झाला तर भरोसा तर माझ्या वाक्यावर तर मला करावा लागला. आणि नाही सद्गुरूच्या वाक्यावरच जर भरोसा होत नाही तर जगात तुम्ही कुठेही जा, उद्धार तुमचा होऊ शकतो. सद्गुरूच्या वचनावरती भरोसा बसत नाही, संत वचनावरती विश्वास नाही, ग्रंथ वचनावरती विश्वास नाही, सद्गुरूच्या वचनावरती विश्वास नाही, मग कुणावर ठेवतो विश्वास? मग आपला प्रश्न निकाली राहू शकत नाही. म्हणून विश्वास करावा. आपल्याला खरं सांगतो तुम्हाला मी, आपण प्रपंचात संसारात खूप काही करू शकतो, परमार्थात आपण काहीच करू शकत नाही. सगळं जे काही करायचं असतं ते त्यांनाच करायचं असतं, फक्त आपली मनोभूमिका त्यांना अपेक्षित असते. थोडंसं लागतं त्यांना, सगळं ते करतात. म्हणून आपण आपली सगळ्यांची इच्छा गुरु महाराज पूर्ण करतील. आणि प्रत्येकाला नाही आता सांगितलं आपल्या मी करू स्वप्नात सांगते तुझा उद्धार होणार आहे बेटा, डोंट वरी, काही काळजी करू नको, तुझा उद्धार होणार आहे. काहीला तर असं सांगायला बसते ते तुझ्या उद्धाराची काय काळजी करतो, तू तो जीवनमुक्त झालेला आहे. त्या जीवनमुक्ताला कळत नाही मी जीवनमुक्त आहे, विधीला कळत नाही मी विधी, त्याला कसं काय कळलं? त्याला कळलं असतं तू आता झालाच कशाला असता. गुणातीत झालेल्याला मी गुणातीत आहे, त्याला कसं काय करणार, तो गुणातच नाही. म्हणजे त्यांना कळू शकत नाही. पाहू आता, तोपर्यंत आपण आपली काळजी घेत राहू. फक्त हात जोडून एकच विनंती आहे, तुम्हीही फसू नका, आम्हालाही फसवू नका. आमची जिम्मेदारी आम्ही पूर्ण सांभाळायला तयार आहोत. कोणाच्या भरोशावर आम्ही तयार आहोत? आमच्या बाबा. तुम्ही आम्हाला पण केलं आम्ही तिकडे घालो, हे तुमचं सांभाळा. आमचं काय माळी, आमच्या माळी तुळशी जे आहे मग तिकडून आलेले आहेत ना, ते मंत्र तिकडून आला, माळ तिकडून आली, सगळं तिकडून आलं, लोका तुळशीचाच आणला. आमचं काय तुमचं काय काही नाही, उत्तरदायित्व आलेलं असतं. म्हणून तुमचं कर्तव्य तुम्ही सांभाळा, धोका होऊ देऊ नका, धोका होऊच देऊ नका. रात्र दिवस त्याचं चिंतन करा, माझा उद्धार झाला पाहिजे, फक्त माझा उद्धार झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे याचा जप करतात. राम राम जप करा, नाही तर बस माझा उद्धार झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे, राम नाम गेलं असं नाही करायचं. आणि तुम्हाला क्रियापदार्थ काही सांगितलं नाही आतापर्यंत, असं काही जास्तीचं काही सांगत नाही. अगोदरच तुम्हाला तुम्ही काय काय करता, असं असं करता का, तोपर्यंत आम्ही काही सांगत नाही. जोपर्यंत तुम्ही आम्हाला म्हणतच नाही महाराज, तुम्ही सांगतच नाही आम्हाला, तुम्ही सांगायला काही त्यावेळेला आम्ही म्हणतो सांगा. ठीक आहे, खूप प्रेमळ भक्त आहात तुम्ही, एवढी गोष्ट खरी आहे, खूप प्रेमळ
एकतर या वाटेवरती वाटचाल करणाऱ्याला पहिल्यांदा नमस्कार करावा लागतो. महाराज ही सद्बुद्धी दीपकलिका तरी ते बहु तेजाते प्रगती तैसी सद्बुद्धी विद्ये कृती. म्हणून ये कोणाला जर मंदिरात जायची इच्छा, प्रवचन कीर्तनात जायची इच्छा, कोणाला साधू सत्संगात जायची इच्छा, कोणाला दान करायची इच्छा, ही सामान्य नसते. माझा उद्धार झाला पाहिजे ही इच्छा सामान्य नाही. ही इच्छा आज झालेली आहे ना, कधीतरी आपला उद्धार होणारच असतो. पण आपल्याला उद्धारी करायची रोकडा या जन्मातच. कोण पुढचं जन्म पाहिजे, पुढचं नाही पाहिजे. याच जन्मात प्रयत्न असे असले पाहिजे याच जन्मात. आणि मग जर काही धोका बसला तर पाहू पुढच्या जन्मात. परमहंस सद्गुरु बाळकृष्ण महाराज